नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सृष्टीमय रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत जन्माष्टमी व्रत आणि पूजन या विषयावर। भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र आणि मध्यरात्र हीच ती पवित्र वेळ ज्या क्षणी साक्षात भगवान विष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतरला। या दिवशी संपूर्ण भारतात, विशेषतः गोकुळ, वृंदावन, मथुरा आणि द्वारका येथे उत्साह, भक्ती आणि आनंदाने जन्माष्टमी साजरी केली जाते। हिंदू धर्मात जन्माष्टमी व्रत आणि पूजन केल्याने पापांचा नाश होतो, मन शुद्ध होतं आणि श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते असं मानलं जातं। व्रताचं महत्त्व: जन्माष्टमीचं व्रत हे फक्त उपवास नसून एक भक्तिपूर्ण साधना आहे। या दिवशी केलेल्या उपवास, पूजन आणि रात्रीच्या जागरणाचे पुण्य अनेक जन्मांच्या पापांचं शमन करतं असं विष्णू पुराण आणि भागवत पुराणात नमूद आहे। युगानुयुगे संत, ऋषी, मुनी आणि घराघरातील भक्तांनी या दिवशी श्रीकृष्णाच्या स्मरणात व्रत पाळलं आहे। उपवासाची पद्धत: जन्माष्टमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून व्रताची संकल्पना घ्यावी। संकल्प करताना हातात पाणी, अक्षता आणि फुले घेऊन आज मी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने उपवास आणि पूजन करणार आहे असा मनोमन संकल्प करावा। दिवसभर अन्न न खाता फक्त फळं, पाणी, दूध किंवा पंचामृत ग्रहण करावं। काही भक्त निर्जळ उपवासही करतात। दिवसभर श्रीकृष्णाच्या नामस्मरणात, भजन कीर्तनात वेळ घालवावा। रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म झाला की उपवासाची सांगता केली जाते। पूजनाची संपूर्ण प्रक्रिया: पूजा स्थान सजवणं, स्वच्छ जागी लहान पाळणा ठेवावा आणि त्यात श्रीकृष्णाचं बालरूप किंवा मूर्ती स्थापित करावी। मूर्ती स्नान: गंगाजल, दूध, दही, मध, साखर, तूप यांनी अभिषेक करावा। अलंकार: अभिषेकानंतर श्रीकृष्णाला नवीन वस्त्र, फुलांचा हार, मोरपीस आणि अलंकारांनी सजवावं। अर्घ्य आणि नैवेद्य: पानावर मिठाई, माखन, मिश्री आणि पंचामृत अर्पण करावं। आरती: दीप प्रज्वलित करून श्रीकृष्णाची आरती करावी। भजनं गायली जावीत। पाळणा झुलवणं: रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर मंगल वाद्य, टाळ, मृदुंगाच्या गजरात पाळणा झुलवावा। जन्माष्टमीची कथा बघूया। भागवत पुराणात वर्णन आहे, मथुरेचा राजा कंस आपल्या बहीण देवकीचं लग्न वसुदेवाशी लावत असताना आकाशवाणी झाली, कंसा, तुझा मृत्यू तुझ्या बहिणीच्या 8व्या मुलाच्या हातून होईल। हे ऐकताच कंसाने देवकी वसुदेव यांना कारागृहात टाकलं। पहिल्या 7 मुलांचा वध कंसाने केला। 8व्या मुलाच्या जन्माच्या रात्री देवकीच्या गर्भातून साक्षात भगवान विष्णूने कृष्ण रूपाने अवतार घेतला। त्यांनी वसुदेवाला आदेश दिला की माझा गोकुळातील यशोदेच्या घरी सुरक्षित जन्मोत्सव होईल। जणू कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडेल। सैनिक गाढ झोपले आणि वसुदेव कृष्णाला टोपल्यात घेऊन यमुना नदी ओलांडून गोकुळात गेले। यशोदा, नंद यांच्या घरी कन्येचा जन्म झाला होता। वसुदेवाने कृष्णाला ठेवून ती कन्या कारागृहात आणली। कंसाने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण ती कन्या योगमाया रूपाने आकाशात विलीन झाली आणि म्हणाली, अरे कंसा, तुझा संहार करणारा आधीच जन्मला आहे। व्रताची सांगता: मध्यरात्री पाळणा झुलवल्यानंतर भक्त उपवासाची सांगता करतात। नैवेद्याचा प्रसाद वाटला जातो आणि दुसऱ्या दिवशी पारणा केला जातो। हा दिवस फक्त आनंदाचा नाही, तर भक्ती, संयम, दया आणि सत्य यांच्या पालनाचा आहे। उपसंहार: जन्माष्टमी व्रत, उपवास आणि पूजन ही फक्त एक परंपरा नाही, तर भगवान श्रीकृष्णाशी जोडणारा
एक आध्यात्मिक पूल आहे। या दिवशी जर आपण मन, वाणी आणि कर्माने शुद्ध राहिलो तर श्रीकृष्ण आपल्या जीवनात सदैव प्रेम, आनंद आणि समृद्धीचा वर्षाव करतात। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा। धन्यवाद।